बस दादा ते पण पळेल पण पळ मागायचं हर कोण आहे कुंडली विठ्ठल श्री महादेव स्वागत करून त्यांना या मंडपामध्ये घेऊन आलेला आहे आपण। तरी आता लगेच थोड्याच वेळामध्ये कालच्या कीर्तनाची सुरुवात होत आहे। तरी वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी, मृदंग वादक आपण साहित्य जुळवून घेऊन भजन
म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत निष्काम निराळा
गोपीला गेला चाळा ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत समचरण सरोजम सांद्रणीलामुलाभम जघन निहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम गंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. राजुरी या गावामध्ये एक मोठं परिवर्तनच होत आहे पारमार्थिक दृष्ट्या. लोकांच्या जीवनामध्ये अंतर्बाह्य बदल घडवून आणण्याचा हा सोहळा आहे. काय विशेषच आहे. काही दिवसापूर्वी आमच्या फळावरचे असणारे गुरुभक्तपरायण जुजारपूरची माऊली आमचे सावकार, आता त्यांना राजुरीचं म्हणावं का टिपेवाळीचं म्हणावं का जुनोनीचं म्हणावं मला तेच कळलं. पण सावकार आणि आपल्या गावची काही प्रतिष्ठित मंडळी ब्राह्मण काका आपले कुलकर्णी काका ही सगळी मंडळी पंढरीला आली आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की आमच्या गावामध्ये पारायण नामसप्ताह करायचा आहे. आता ही गावच माहिती नाही, इकडे कधी आपण आलो नाही, या गावातील लोकांचा परिचय नाही, हे कधी आपल्या वारीच्या वेळेला कधी फळावर आलेले दिसले नाही आणि अशा एकदम नवख्या ठिकाणी जायचं. मग यांना काही संप्रदायाची माहिती काही नित्यनियमाची माहिती आहे का नाही कोणाच नको. पण सगळी चर्चा झाली आमची आणि मग शेवटी यातून एक निष्पन्न झालं की आमच्या सावकारांचं संबंध या गावाशी जास्त आहे. पुष्कळ संबंध त्यांचा या गावाशी आहे, त्यांचं शेतच इकडे आहे आणि सावकार हे आमच्या फळावरचे एकनिष्ठ आहेत. एकनाथ नरळे किंबहुना सगळं तिपाळी गावच आपल्या फळावरचं. त्यामुळे मग ठीक आहे, काही हरकत नाही. आता याचं नियोजन करायचं, कसं करायचं, काय करायचं. एकदा दोनदा तीनदा आपण सगळी मंडळी आलात, आपण त्याचं नियोजन केलं आणि त्या नियोजनाप्रमाणे या गावामध्ये महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण आणि त्याला जोडून असणाऱ्या आपल्या सांप्रदायिक कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं आणि हा सोहळा या ठिकाणी सुरू झाला. या गावच्या सगळ्यांनीच, स्त्री पुरुषांनी, सगळ्या थरातल्या सगळ्या लोकांनी अगदी सक्रिय पाठिंबा दिला, याच्यामध्ये सहभागी झाले. ते पारायण असो, भजन असो, कीर्तन असो, अन्नदान असो, श्रमदान असो, सगळ्या परीनं सगळ्या पद्धतीनं या गावाने या सगळ्यामध्ये अशा प्रकारचा मोठा सहभाग घेतला आणि आता काल्याच्या कीर्तनाने आपल्या या सगळ्या सोहळ्याची सांगता होत आहे. काल्याच्या कीर्तनाने आपला हा सोहळा संपन्न होत आहे. काल्याचं कीर्तन आपल्या संप्रदायामध्ये फार महत्त्वाचं आहे. याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होणं हे आपल्या संप्रदायाचं एक अविभाज्य अंग आहे. मी सांगेन तुम्हाला काल्याचं कीर्तन का करायचं. महाराज म्हणतात तो विश्वाचा जनित आहे. म्हणजे जनिता या शब्दाचा अर्थ जो निर्माण करणारा आहे, जो उत्पन्न करणारा आहे, जो जनक आहे, अशा प्रकारचं जनकत्व ज्याच्याकडे आहे, ज्याने उत्पन्न केलेलं आहे, ज्याने निर्माण केलेलं आहे, असा असणारा तो जनिता आहे. कशाचा जनिता आहे, काय निर्माण केलेलं आहे. महाराज म्हणतात विश्वाचा जनिता. विश्व निर्माण केलेले त्याने, हे सगळं जगत त्याने निर्माण केलेले, त्यानेच हे सगळं केलेलं. हे सगळं जे जे आपल्याला दिसतं आहे, मग ते चर असो किंवा अचर असो, स्थूल असो किंवा सूक्ष्म असो, अशा प्रकारच्या आणखी त्या ठिकाणी जेवढ्या जेवढ्या म्हणून गोष्टी आहेत, सजीव असोत निर्जीव असोत, काही काही जे डोळ्यापुढे येतं ते सगळे त्याची निर्मिती आहे, हे त्याने निर्माण केलेलं आहे, त्याच्यापासून झालेलं आहे. परमात्म्याच्या स्वरूपाने जेव्हा शास्त्राने विचार केला तेव्हा त्याच्या ठिकाणी काहीच नाही. त्याला रूप नाही, त्याला नाव नाही, त्याला आकार नाही, त्याला कोणाचा संग नाही, त्याला कशाची उपाधी नाही, तो काहीच नाही, काहीच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये म्हटलंय ना, अव्यक्त निराकार. बस असा तो अव्यक्त आहे, निराकार आहे, असा असणारा तो परमात्मा आहे.
पण अव्यक्तामध्ये भोग घेता येत नाही. अशा प्रकारच्या अभेद स्थितीमध्ये भोग घेता येत नाही. अद्वैतावस्थेमध्ये भोग घेता येत नाही. देवालाच असं वाटलं, त्या ईश्वराला, त्या परमात्म्यालाच असं वाटलं की आपण आहोत खरं, पण आपला आनंद आपल्याला घेण्याकरता काय केलं पाहिजे, आपण नटलं पाहिजे, प्रगट झालं पाहिजे. म्हणून मग त्यांना अशा प्रकारचं त्याच्या ठिकाणी स्फुरण निर्माण झालं. एकोहम बहुश्याम असं शास्त्रवचन आहे. जो एकच होता त्याच्या ठिकाणी असं स्फुरण निर्माण झालं की आपण अनेक व्हावं, अनेक व्हावं. आणि अनेक व्हावं असं जेव्हा स्फुरण त्याच्या ठिकाणी निर्माण झालं, तेव्हा त्याच्यापासून हळूहळू मग हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. सर्वात प्रथम पंचमहाभूत निर्माण झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही महाभूत आहेत. आणि या महाभूताच्या 5 महाभूताच्या पंचीकरणामधून ही सृष्टी निर्माण झाली. ही सृष्टी म्हणजे मग जे दिसतं ते आकाश, नद्या, समुद्र, डोंगर, नदी, नालं, झाडं, झुडपं, शेत, वाडी, अमुक तमुक, रस्ते, खांब, लाकूड, माती, दगड, सगळं सगळं हे सगळं दिसायला लागलं. हे महाभूतांच्या पंचीकरणातून निर्माण झालेलं आहे. त्याच्याबरोबर त्यानं जीव निर्माण केले, सगळे जीव निर्माण केले. एक दोन नव्हे, 84 लक्ष योनीमधून त्यांनी अशा प्रकारचे कितीतरी जीव निर्माण केले. एका योनीमध्ये 21 लक्ष जीव प्रकार. अशा 4 प्रकारच्या योनीमध्ये 84 लक्ष अशा प्रकारच्या जीवाचे प्रकार निर्माण केले. आणि एक एक जीवचा प्रकार कितीतरी संख्येने आहे. आता उदाहरण जर सांगायचं झालं तर मुंगी आहे. मुंगी आपल्या घरामध्ये आपल्याला कुठेतरी साखरेला लागलेली दिसली, कुठेतरी गुळापाशी दिसली, गोड पदार्थ आहे तिथे ती मुंगी दिसली. पुन्हा ती पाहिली तर मग मुंग्याची रांग दिसली. मुंग्याची रांग दिसल्यानंतर मग ती कुठपर्यंत गेली, ती दारापर्यंत गेली. मुंग्याची रांग दारापर्यंत गेली. किती मुंग्या आहेत? खूप आहेत. घरामध्ये मुंग्या दिसल्या ते एवढ्या दिसल्या. मग घरामध्ये एवढ्या दिसल्यानंतर मग शेजाऱ्याकडे किती असतील, गावामध्ये त्या मुंग्या किती असतील, सगळीकडच्या मुंग्या किती असतील. गावामध्ये एवढ्या आहेत तर मग आपल्या तालुक्यातल्या मुंग्या किती असतील, जिल्ह्यात किती असतील, या देशात किती असतील. फक्त मुंग्यांचा बघा, मुंग्यांचा विचार केला तर किती असतील मोजणंच शक्य नाही. करोडो अब्जावधी मुंग्या, कितीही. हा एक जीवाचा प्रकार आहे. एका जीवाचा हा प्रकार आहे. किती आहेत? अगणित आहेत, मोजमाप करता येत नाही. हा एक प्रकारचा जीव झाला. नुसती मुंगी नाही, मुंग्यामध्ये पुन्हा प्रकार वेगळे, मुंगी वेगळी आणि मुंगळा वेगळा, पुन्हा त्याचे प्रकार उपप्रकार वेगळे. पण त्याच्यामध्ये पुन्हा कीटक, पुन्हा बाकीचे प्राणी, बाकी अशा प्रकारचे चिलट किती आहेत, मुंग्या किती आहेत, ते झाले अशा प्रकारचे. असे असंख्य जीव हे मोजताच येत नाही. किती जीव आहेत? 4 प्रकारच्या खाणे आहेत. अंडज, जारद, स्वेदज आणि उद्भिज. अंड्यामधून बाहेर पडणारे प्राणी, पक्षी वगैरे प्राणी असतात, ते अंड्यातून त्यांचा जन्म होतो. जारद म्हणजे योनीद्वारे निर्माण होणारे प्राणी, म्हणजे गाई, म्हशी, मनुष्य प्राणी, आपण सगळे अशा प्रकारचे योनीज आहोत. योनीतून आपला जन्म होतो. त्याच्यानंतर मग उद्भिज म्हणजे जमिनीतून उद्भवतात. जमीन दुभंगून त्या जमिनीतून प्रगट होणारे असे जीव आहेत. ही झाडं झुडपं जी आहेत ना, त्या खडकामधून सुद्धा ते उगवतात. एखादा पिंपळ असला तर अगदी दगडी भिंतीतून सुद्धा पिंपळ आपल्याला पाहायला मिळतो. हे सुद्धा जीवच आहेत. ह्या ज्या वनस्पती आहेत ना, या सगळ्या जीवस्वरूपातच आहेत. अशा प्रकारे त्यांच्या ठिकाणी सुद्धा संवेदना आहे, ज्याला उद्भिज म्हणतात. आणि स्वेदज हा एक योनीचा प्रकार आहे, जे घामामधून निर्माण होणारे काही अशा प्रकारचे जीव आहेत. आपल्या घामातून निर्माण होणारे हे जीव, ओवा वगैरे असतात की नाही, त्या घामातून निर्माण होतात. पिसवा, अमुक तमुक, हे अशा या 4 प्रकारच्या योनी आहेत. आणि 4 प्रकारच्या योनीमधून 84 लक्ष जीव निर्माण होतात. हे झाले सजीव. निर्जीवाचं नाही सांगतात किती निर्जीव, दगड किती आहेत, धोंडे किती आहेत, पर्वत किती आहेत, नाले किती आहेत, समुद्र किती आहेत, नद्या किती आहेत, काय याचं मोजमाप लागत नाही. किती आहे हे सगळं निर्माण करणारा मग त्याने निर्माण केलं. सगळं विश्व त्यानं निर्माण केलं. विश्वामध्ये तो राहू लागला. याच्यामध्ये सुद्धा तो भरून राहिलेला होता. सगळ्यामध्ये तो आहे. तो पशुमध्ये आहे, तो पक्षामध्ये आहे, तो आपल्यामध्ये आहे, तो दगडाधोंडामध्ये आहे, तो सगळ्या ठिकाणी व्याप्त अशा प्रकारचा परमात्मा आहे. सगळीकडे व्यापून राहिलेला आहे. निर्माण त्यानं केलं आणि जे निर्माण केलं त्याच्यामध्ये तो राहू लागला. आणि शेवटी प्रलय काळाच्या वेळेला हे सगळं पुन्हा त्याच्यामध्येच अशा प्रकारचं विलीन होणार आहे, त्याच्यामध्ये जाऊन मिसळणार आहे. याच्याबद्दल श्रुतीनं असं सांगितलेलं आहे,
सर्वो जगदिदं तत्तो जायते सर्वो जगदिदं तत्तस्तिष्ठति सर्वो जगदिदं त्वयि लयमेष्यति अशा प्रकारे असणार तो परमात्मा. ज्ञानेश्वर महाराजांनी वासुदेवाच्या रूपातून वर्णन केलेलं आहे. आता हे ऐसेची अवघेगन आता हे ऐसेची अवघेगन आता हे ऐसेची अवघेगन येते नागतया पासून येते नागतया पासून येते नागतया पासून जगी जगधाने जनार्दन जगी जगधाने जनार्दन जगी जगधाने उडो प्रगणे सिंहने माला उडो प्रगणे माला जगत त्याच्यापासून निर्माण झालं. खरं म्हणजे जगताची निर्मिती करणारा ब्रह्मदेव आहे, जगताचं पालन करणारा विष्णू आहे आणि जगताचा विनाश घडवून आणणारा भगवान शंकर आहे. अशा प्रकारची पण ज्या ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली त्या ब्रह्मदेवाचीच निर्मिती याच्यातून झालेली आहे. ब्रह्मदेव याच्यापासून निर्माण झाला आणि मग ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. अशा प्रकारे नाभिजन्म चतुरानन लक्षात आलं का तुमच्या? आधी काय पाहिजे होतं? करी सृष्टीची रचना नाभी जन्म चतुरानन जग हे वाखाणी मदना ते तयाचे. असा जगताचा हा कर्ता आहे. जगत त्याने निर्माण केले, जगत कर्तृत्व त्याच्याकडे आहे, जगत निर्माण त्याने केलेलं आहे. असं विश्व निर्माण करणारा हा विश्वव्यापक परमात्मा आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाचे धरले सत्ता मात्रे आपुलिया. सगळं त्याने निर्माण केलेलं आहे. तुम्ही काहीही म्हणा, स्वर्ग मृत्यू पाताळ सगळे देव देवता सुद्धा त्यानेच निर्माण केलेले आहेत आणि त्याच्यामध्येच तू राहा. हा देवादिदेव असणार आहे. सगळ्या देवांना देवत्व आणण्याचं काम यानेच केलेलं आहे. अशा प्रकारे तो सगळ्यापेक्षा अशा प्रकारे देवही त्याने निर्माण केले, मानव त्याने निर्माण केले, दानव त्याने निर्माण केले, सगळं सगळं असा असणारा परमात्मा. म्हणून महाराज स्वतः भगवान असं म्हणतात की मी या जगताचा पिता आहे, मी या जगताला मीच निर्माण केलं असं भगवान स्वतःच सांगतात. अर्जुनाला भगवान सांगतात सर्वभूतेषु कौन्तेय मूर्तयः संभवन्त्याः तासां ब्रह्म महद्योनिरहंबीज प्रदापिता. तैसा मीची एक पिता महद्ब्रह्म हे माता अपत्य पंडू सुता जगदंबरू. किंवा आणखी पुन्हा भगवान सांगतात पिता हवस्य जगतो माता धाता पितामहा वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरे वच. अशा प्रकारे दयाचेनी अंगसंगे ये प्रकृतीस्तव अष्टांगे जन्म पाविजता से जगे तो पिता मी गा. अशा प्रकारे असणारा तो पिता मी आहे. मी पिता आहे, मी पितामह आहे, पित्याचाही पिता मी आहे, मी माता मी आहे. अशा प्रकारे धाता मी म्हणजे धारण करणारा, सगळ्यांचं पोषण करणारा सुद्धा मीच आहे. असं भगवान अशा रीतीने स्वमुखाने ही गोष्ट सांगतात. तात्पर्य असं आहे की या विश्वाचं निर्माण करणारा तो एकमात्र देवाधिदेव आहे, त्याने हे निर्माण केलेले आहे. तो अत्यंत व्यापक आहे. जितकं जग व्यापक आहे तेवढाच तो व्यापक आहे. जितकं हे आकाश व्यापक आहे तितका हा तो व्यापक आहे. असा विश्व निर्माण करणारा परमात्मा. पण मग काय झालं? मग असं झालं की द्वापार युगामध्ये गोकुळाच्या ठिकाणी तो नंद आणि यशोदेच्या पोटी प्रगट झाला आणि यशोदेला आई म्हणू लागला. म्हणे यशोदेसी माता आई म्हणून. मग आई तिच्या पोटी जन्माला आला, तिच्या पोटी अवतार घेतला. हे पाहिल्यानंतर मग मूल झाल्यानंतर मग मूल म्हणजे आईच्या पाठीमागे राहतच ते सारखं. आईच्याच मागं मागं फिरतं, आईलाच मागतं, आई पुढे हट्ट धरतं, आईलाच जेवायला मागतं, आईलाच पदर धरून ओढतो. अशा प्रकारच्या या मुलाच्या लीला आईपाशी चालतात. आई पुढे हट्ट धरतो. तसा हा यशोदेच्या पोटी जेव्हा प्रगट झाला तेव्हा आपले बालहट्ट तिने यशोदे पुढे मांडायला सुरुवात केली.
धावनिया मागे यशोदे भोजन धावनिया मागे यशोदे भोजन धावनिया मागे यशोदे अशा प्रकारे ती यशोदा काही सामान्य स्त्री नाहीये. उगीच आपली कुठली तरी गवळ्याची बाई आहे म्हणून तसली ती सामान्य स्त्री नाही. मग यशोदा कोण आहे? पूर्वजन्मामध्ये यशोदा आणि नंद हे दोघं पती पत्नी. नंद हा अष्टवसूंच्या पैकी द्रोण नावाचा वसू होता. जे 8 वसू आहेत, 8 दिक्पाल आहेत, त्या अष्टवसूंच्या पैकी द्रोण नावाचा एक वसू नंद होता. आणि त्याची पत्नी होती धरा. त्याच्या पत्नीचं नाव होतं धरा. या दोघा पती पत्नींनी भगवान विष्णूची आराधना केली, तप केलं. अगदी होकर अशा प्रकारचं तप केलं. अनेक वर्ष अशा रीतीने तप केल्यानंतर भगवान विष्णू प्रगट झाले, प्रसन्न झाले. वरंगृही, बोला काय इच्छा काय? खूप मोठं तप करत आहात. त्यांनी सांगितलं देवा काही नाही, आमची इच्छा अशी आहे की तुम्ही आमच्या पोटी आमचं मूल म्हणून जन्माला यावं, एवढीच आमची इच्छा आहे. म्हणजे असं तुमच्या पोटी तुमचं मूल म्हणून मी जन्म घ्यावा? हो हो, आमच्या पोटी तुम्ही आमच्या जन्माला या, आमचं मूल म्हणून या, काय हरकत नाही म्हणले. द्वापार युगामध्ये गोकुळात तुम्ही नंद आणि यशोदा म्हणून जन्म घ्याल आणि मला ज्यावेळेला अवतार घ्यायचा आहे दुष्टांचा संहार करण्याकरता, धर्मरक्षण करण्याकरता, साधूंचं अशा प्रकारचं रक्षण करण्याकरता मी जेव्हा अवतीर्ण होणार आहे तेव्हा मनुष्य रूप धारण करत असताना मला अवतार घेण्याच्या वेळेला गोकुळामध्ये मी तुमच्या पोटीत अशा प्रकारची प्रकट होईल. तुम्ही नंद आणि यशोदा म्हणून तिथे जन्म घ्यायचा आहे. याप्रमाणे नंद आणि यशोदा हे पूर्वजन्मामध्ये महान भगवत भक्त आहेत. आणि त्यांनी जी त्यावेळेला इच्छा व्यक्त केली होती ती इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान त्यांच्या पोटी बालक रूपाने जन्माला आलेले. एवढा मोठा विशाल परमात्मा पण बालक रूपाने तिथे आला. अनंत ब्रह्मांडे उदरी याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. आता एका ब्रह्मांडाची अजून सुद्धा शोध लागणार. मग किती ब्रह्मांड आहेत ते त्याच्या उदरात म्हणजे त्याच्या पोटात आहेत. मग त्याचं शरीर केवढं असेल, तो केवढा मोठा असेल, असा असणारा. पण हरी हा बालक नंदा घरी, त्याचं नवल सांगता येत नाही. नवल केवढे केवढे नकळे कानो वाची कोणी, कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती आणि अन्यथा कर्तुम शक्ती असं परमात्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे काय करायचं हे तो अशा प्रकारचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. काय करायचं नाही तेही करण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. आणि जे नाही ते करण्याचं सामर्थ्य हेही सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. असा हा परमात्मा मोठा सामर्थ्य संपन्न आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभवा प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. ज्ञानेश्वर महाराजांच्या या श्लोकावरचा अशा प्रकारचं भाष्य आपण पहा. या सगळ्यांचं स्वामित्व मी समर्थ असणार अशा प्रकारे आईचा जो समर्थ असा असणारा तो परमात्मा ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तात्पर्य असा आहे की असा तो प्रगट होतो, रूप धारण करतो, नाव धारण करतो. मग हे कुणा करता? न दिसणारा परमात्मा दिसू लागतो, न कळणारा परमात्मा कळू लागतो, न त्याला रूपच नाही असा रूप धारण करतो. अशा प्रकारचं त्याला नावच नाही ते नावाने तो आणखी त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. असा तो केला. कशामुळं? केवळ भक्तीमुळे. होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, होरी धारीचा, होरी धारीचा, होरी धारीचा, होरी धारीचा, होरी धारीचा, होरी धारीचा. जशी जशी भक्ती आहे त्याच्या भक्तीप्रमाणे तो तसा बनतो, तसं रूप धारण करतो, तसं नाव धारण करतो, तसा आकाराला येतो. ज्याच्या त्याच्या भक्तीप्रमाणे तो प्रगट होतो. जाने जाने जैसे जावे तैसे भावे तुम्हारे, तैसे भावे तुम्हारे, तैसे भावे तुम्हारे. जाने जाने जैसे जावे तैसे भावे तुम्हारे, तैसे भावे तुम्हारे, तैसे भावे तुम्हारे.
आणि त्या त्या इच्छेप्रमाणे त्या त्या भक्तीप्रमाणे देव कसा बनतो त्याच्या इच्छेप्रमाणे. 17व्या अध्यायामध्ये भगवंताने ही गोष्ट जरा विस्ताराने सांगितलेली आहे. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनांचा स्वभावया सात्विकी राजसी चैव तामसी चेतितां सुनु सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत श्रद्धामयोयम पुरुषो यश्रद्धस्यैव सः. अशा प्रकारे असणार. मग 3 प्रकारच्या भक्तीचा प्रकार सांगितलेला आहे. 3 प्रकारची श्रद्धा माणसाच्या ठिकाणी असते. जशी याच्या देव जसा जसा भाव जशी याची भक्ती तसा तो देव तशा स्वरूपात प्रगट होतो. त्यातला 3 प्रकार म्हणजे एक सात्विक प्रकार आहे, दुसरा राजस प्रकार आहे आणि तिसरा तामस प्रकार आहे. सात्विक प्रकारामध्ये जी अशा प्रकारची त्याची प्रगटीकरण आहे त्याचं प्राकट्य आहे तो विष्णू आणि शिवाच्या रूपात सात्विक अशा प्रकारचा. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत या पद्धतीने अशा प्रकारे मग तो या पद्धतीने प्रगट होतो. ज्याची राजस भक्ती असते त्या राजस भक्ताप्रमाणे त्याच्या इच्छेप्रमाणे तसा तो बनतो. चंद्र इंद्र अमुक तमुक या देवदेवता त्या राजस भक्तीच्या स्वरूपात आहेत. आणि जे तमगुणी असतात ते निकृष्टातली निकृष्ट भक्ती अशा प्रकारे भगवान सांगतात. प्रेतान भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. भूत प्रेताची उपासना करणारे, तांत्रिक अशा प्रकारची उपासना करणारे आणि तमगुणातून अशा प्रकारे त्याची उपासना करणारे जे असतात. पुष्कळ वर्णन महाराजांनी या तमोगुणी भक्तीचं हे करत असताना अशा प्रकारे तात्पर्य असं आहे की असा हा निकृष्ट भक्तीचा हा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये या पद्धतीची उपासना केली जाते. मग ज्याची जशी भक्ती आहे, ज्याची जशी श्रद्धा आहे त्याप्रमाणे तो देव बनत असतो. तसा तो देव पण एक आहे, त्या श्रद्धेला देव अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी प्रगट होत असतो. त्या श्रद्धेप्रमाणे तो बनत असतो. ज्याची जशी श्रद्धा आहे तसा तो होत असतो. म्हणून देवाला दुसरं काही प्रिय नाही. त्याला धन दौलत प्रिय नाही, त्याला तुमची सत्ता प्रिय नाही, त्याला तुमची विद्वत्ता प्रिय नाही, त्याला तुमचं काही ऐश्वर्य प्रिय नाही. तो स्वतःच एवढा मोठा आहे. ऐका श्री अशा प्रकारची त्याची षड्गुण ऐश्वर्य संपन्नता सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसतीचे. असा हा षड्गुण ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा तुम्ही त्याला काय देऊ शकणार आहे? परमात्मा एका भावाशिवाय दुसरं काही त्याला नाही, काहीच लागत नाही. त्याला दुसरं काही लागत नाही. ज्याने त्याच्या ठिकाणी भाव अशा प्रकारचा अर्पण केलेला आहे, आपला अशा प्रकारचा आणखी विश्वास त्याच्या ठिकाणी ठेवलेला आहे, त्याच्या ठिकाणी ज्याने आपली श्रद्धा ठेवलेली आहे, जो निरतिशय प्रेमाने त्याची भक्ती करत असतो, केवळ प्रेम त्याला ज्याने वाहिलेलं आहे त्याच्याकरता तो म्हणत तसा बनतो. त्याच्या इच्छेप्रमाणे तसा बनतो, त्याच्या इच्छेप्रमाणे तो होतो. भक्ताकरता तो अत्यंत कृपावंत आहे. दुष्टांचा संहार करतो हे खरं आहे, पण भक्ताकरता मोठी कृपाळू आहे, कृपाळू आहे. अशा प्रकारे महाराज म्हणतात किती कृपाळू आहे, त्याला काही मापच नाही. अशा प्रकारे तुका म्हणे कृपानिधी. कृपानिधी, निधी म्हणजे सागर, कृपेचा सागर आहे. अशा प्रकारे तो कृपानिधी आहे. आम्हाहूत इनामी मधी असा असणारा तो कृपावंत आहे. तो भक्तांचं प्रतिपालन करणारा आहे, त्यांची इच्छा पूर्ण करणारा आहे. त्यांची जर वाट चुकू लागली तर त्यांना योग्य मार्गावर आणणारा तो परमात्मा अशा प्रकारचा आहे. महाराजांची अनेक अभंग आहेत. देवा तू कृपा करुणा, देवा कृपा करुणा सिंधू, माय बाबा बंधू जीवन जीती साधन जीवन थोडीशी भावा बंधू अगदी श्रद्धेने त्याला अर्पण केलेली कोणतीही वस्तू त्याला प्रिय आहे. अशा प्रकारे त्याला काहीही दिलं तरी फक्त तुमचा भाव आहे, तुमच्या ठिकाणी श्रद्धा आहे, तुमचं प्रेम. पत्रम पुष्पम फलम तोयम योगे भक्त्या प्रयच्छति. अशा प्रकारे
अगदी एखादं पान जरी वाहिलं, एखादं फुल जरी वाहिलं, पाणी जरी त्याला नुसतं अर्पण केलं, त्याच्यावर तू समाधानी. फार काही त्याला तुमची श्रद्धा महत्वाची. फार श्रद्धेला महत्व असं परमार्थामध्ये, भक्ती मार्गामध्ये तुमचं त्याच्याविषयी असणारं प्रेम आणि श्रद्धा हेच महत्वाचं. याच्याशिवाय दुसरं काही महत्वाचं नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. आणि अशा श्रद्धेपोटी तो तुमच्याकरता प्रगट होतो. यशोदानंदाचं हे अशा प्रकारचं असणार ही गोष्ट. आईचा भक्ताचा अंकित लागे तैसी लागी प्रीत. त्या ठिकाणी तो तुमचं वय पाहत नाही, तुमची जात पाहत नाही, तुमचं कुळ पाहत नाही, तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत आहे हे पाहत नाही, तुमचं रूप पाहत नाही, तुमचं काहीच पाहत नाही, तुमची विद्वत्ता पाहत नाही, तुमचं रूप पाहत नाही. मग काय पाहतो? भक्ती प्रियो श्री हरी. एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, व्याधस्य चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जाती विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूपमधिकं किं तत्सुदाम्नोर्धनं भक्त्या तुष्यति केवलं न तु नै भक्तिप्रियो श्रीहरी. एका भक्तीशिवाय काही प्रिय नाही. ध्रुव बाळ किती लहान होता, देवाने त्याचं वय पाहिलं नाही. गजेंद्राने आर्त स्वरात त्याला हाका मारली, त्याच्याकरता धावून गेला. मग गजेंद्र हा पशु आहे म्हणून त्याची योनी पाहिली, हा पशु आहे म्हटला नाही, त्याची भक्ती पाहिली. बर सुदामा ब्राह्मण होता, दरिद्री होता, गरीब होता. मग देवाने त्याचा दरिद्रीपणा पाहिला नाही, त्याची प्रेम पाहिलं, त्याची भक्ती पाहिली. कुब्जा नावाची दासी होती, ती 8 ठिकाणी वाकडी होती आणि कुरूप होती. देवाने असं काय पाहिलं का ही कुरूप आहे, दिसण्यात काही चांगली नाही, 8 ठिकाणी वाकडी झालेली आहे, नाही, तिची भक्ती पाहिली. यांच्या ठिकाणी देवाने फक्त भक्ती पाहिली. भक्तीशिवाय भक्ती प्रियो श्री हरी म्हणून तुम्ही कसे आहात, का काय आहात हे सुद्धा देवाला जाणून घ्यायचं नाही. फक्त तुमच्या प्रेमात, तुमची भक्ती, तुमची श्रद्धा भगवान त्याच्याकरताच आहे. त्या श्रद्धेने तू आणि श्रद्धेच्या बळाने देवाला तुम्ही पाहिजे तसं त्याला आकाराला आणू शकता. अशा प्रकारे त्याला नावाला आणू शकता, रूपाला आणू शकता. आला नावा रूपा, आला नावा रूपा, नावा रूपा, परमात्म्याच्या स्वरूपाने विचार केला तर तो निष्काम आहे. त्याला कशाची इच्छा नाही, कोणाकडून काही अपेक्षा नाही, कुणी काही द्यावं हेही त्याचा अशा प्रकारचा की तो काही लक्षात घेत नाही. निष्काम आणि सगळ्यापासून अलिप्त आहे. त्याला कशाचीच बाधकता नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीची बाधा आहे. आपल्याला आपण अलिप्त नाही, पण आपण ते गळ्यात बांधून घेतलं, आपण बंधनात अडकून घेतलं. परमात्मा तसा नाहीये. परमात्मा करून सगळ्यामधून बाजूला आहे. अशा प्रकारे म्हणजे काय, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आम्ही सुद्धा परमात्म्याचा अंश आहोत, पण आम्ही स्वतःला बांधून घेतलं. का बांधून घेतलं? आमचा कर्तृत्वाचा अहंकार आमच्यामध्ये निर्माण झाला, भोक्तृत्वाचा अहंकार आमच्यामध्ये निर्माण झाला आणि या अहंकाराच्या योगाने आम्ही त्या कर्माशी बांधलो गेलो आणि त्यामुळे त्याची फळं आम्हाला भोगायची पाळी येते. परमात्मा सगळं करतो, त्याच्यापासून बाजूला राहतो. आपण केला असं समजतच नाही, आपल्या करता केला असं समजतच नाही, आपल्या भोग आपण त्याचा घेतला पाहिजे असंही तो समजत नाही. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची अवगावा, लपोनी जीवी नकळे जीवा धरिता देवा ना तुळसी. आपण आपली स्थिती अशी का झाली? आपण कर्माशी बांधलो गेलो. हे कोणी केलं? मीच केलं. हे कुणामुळे झालं? माझ्यामुळेच झालं. हे कुणाचं आहे? हे माझंच आहे. मी 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 म्हणून सगळं आपलं जे चाललेलं आहे. मग तुझं जाय तर मग बघ तुझे तुझं आहे तर मग भोग त्याचं फळ. तू केलंय तर मग त्याचं फळ तू भोग. अशा प्रकारे जे जे काही करावं लागतं त्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. मी केलंय म्हटलं, माझ्या करता केलंय म्हटलं, असं म्हटलं की फळ त्याचं भोगणं भाग आहे. त्याचं फळ भोगावंच लागतं. अशा प्रकारे Thank you.
चरित्र केलेलं आहे, त्याचा उच्चार केला पाहिजे. आता भगवान गोकुळात प्रगट झालेले आहेत. गोकुळाष्टमीच्या दिवशी भगवंताच्या जन्माचा जर तुम्ही कीर्तन ऐकलं असेल, वर्णन ऐकलं असेल, तर त्यावेळेला तुम्हाला माहीत झालं असेल की मथुरेच्या कारागृहामध्ये जरी भगवंताचा जन्म झालेला असला तरी प्रत्यक्ष भगवान प्रगट झाले आहेत गोकुळामध्ये. अगदी रात्रीच्या वेळेला वसुदेवाने त्याला टोपलीत घालून यमुनेच्या पहिल्या तीरावर असणाऱ्या गोकुळामध्ये नंदाच्या वाड्यात आणून ठेवलं आणि त्या ठिकाणी भगवान प्रगट झालेले आहेत. म्हणून कृष्ण गोकुळी जन्माला असं महाराज म्हणतात. भगवंताचा जन्म गोकुळात अशा प्रकारचा झालेला आहे. गोकुळामध्ये जन्म झालेला आहे म्हटल्यानंतर गोकुळची स्थिती महाराज वर्णन करतात. काय परिवर्तन गोकुळमध्ये झालं, गोकुळामध्ये काय बदल घडून आला. महाराज म्हणतात गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या अंत पार नाही गोकुळामध्ये आनंद प्रगट झालेला आहे. भगवान मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तर रूप नाही, आकार नाही, काही नाही. मग परब्रह्म स्वरूप असणाऱ्या या परमात्म्याने काय केलं, खोल धारण केली, आवरण धारण केलं, गवसणी घातली. कशाची, नाम आणि रूपाची. महाराज म्हणतात धैर्यले रूप कृष्ण नाम कृष्ण नावाचं नाम आणि रूप याची खोड या परब्रह्माने धारण केलेली आहे. निर्गुण निराकार असणारा ते परब्रह्म स्वरूप जे आहे त्या परब्रह्म स्वरूप असणाऱ्या परमात्म्याने नामरूपाची खोड म्हणजे आवरण घेतलेलं आहे आणि या धरणीवर हे परब्रह्म अशा प्रकारचं अवतीर्ण झालेलं आहे, ते प्रगट झालेलं आहे. धैर्यले रूप कृष्ण नाम बुंथी. बुंथी या शब्दाचा अर्थ आवरण किंवा खोड, गवसणी. मग परब्रह्म क्षिती अवतरले. म्हणून प्रत्यक्ष भगवान हे परब्रह्म स्वरूप आहे, लक्षात घ्या. विटेवर उभा राहिलेला परमात्मा हा जरी आपल्याला अशा प्रकारच्या मूर्ती रूपात दिसत असला तरी, जरी मूर्ती रूपात असला, हा मूर्ती रूपातला त्याचा विग्रह आहे, पण प्रत्यक्ष ते परब्रह्माचं स्वरूप आहे असं सगळ्यांनीच वर्णन केलेले. पांडुरंगाची आरती रोज म्हणताना आपण काय म्हणतो, पुंडलिकाचे भेटी का पांडुरंग आले का म्हणतो, नाही, परब्रह्म आहे तो. परब्रह्म अशा प्रकारचा आहे, अशा पद्धतीने. किंवा आचार्यांनी सुद्धा गुलाबजाम आवडतात, पण ते तसं तर मला काहीच खायचं नाही, मला स्वतःला शुगर असल्यामुळे मला गुलाबजाम असला काय आणि लाडू असला काय, फक्त कीर्तन सांगण्यापुरतं मी सांगतो. गुलाबजाम आवडतात. मग पंगत बसली आणि आवडीचं पाकवण नाही, आता काय नाही म्हणलं, काय मनसोक्त गुलाबजाम खायचे. मालकही तसाच होता, यजमानही तसाच होता, भरपूर. मग काय नाही, असा वाढला करून त्याच्या पुढे ठेवलं. हे आहा, काय गुलाबजाम स्वादिष्ट आहे, काय गुलाबजामाची चव आहे, वा 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 वा. बऱ्याच दिवसात मी खाल्ली नव्हती हो. आता मला तुमचा भात वाढू नका, मला चपाती वाढू नका, हे बाजूलाच ठेवा. आता ह्याच्यावरच माझा आता जोर आहे बघा. अशा प्रकारे दयेनं, क्षमेनं, शांतीनं अशा रीतीने तो जेव्हा राहतो तेव्हा समजायचं त्याच्या अंतःकरणामध्ये देव प्रविष्ट आहे, देवाने तिथे वस्ती केलेली आहे. हा जो सुख आहे, हा जो आनंद आहे, हा दैवी आनंद अशा प्रकारचा आहे. म्हणून देव अंतःकरणामध्ये असावा, देव अशा प्रकारचा. आणि आध्यात्मिक आनंदामध्ये तो देवरूपच झालेला असतो. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपत. अशा प्रकारे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणं म्हणजे ब्रह्मरूप होणं. ज्ञान ज्ञान ज्याला म्हटलेलं आहे, अशा ब्रह्मसाक्षात्कार ज्याला झाला
असा महात्मा भगवंताशी तादात्म्य स्थितीमध्ये असतो. मग त्याला कशाचीच गरज नाही, तो काही मागतही नाही, कुणाकडून अपेक्षाही करत नाही. अशा प्रकारे त्याला काहीच लागत नाही, त्याला कोणाला काही द्यायचं नाही, कुणाकडून काही घ्यायचं नाही, कुणाकडून काही इच्छा नाही, काही त्याला अशा प्रकारची अपेक्षा नसते. असा असणारा जो महात्मा तो भगवतरूप झालेला असतो. अशा रीतीने ब्रह्मरूप स्थितीला गेला असतो. कारण ब्रह्म जाणणारा ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेला असतो. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती तात्पर्य असं की हे आध्यात्मिक सुख आहे. तीनही प्रकारचं सुख गोकुळामध्ये त्या गोकुळातल्या गौडणींना गोपाळांना सर्वांना प्राप्त झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी सुखाशिवाय दुसरं काही नाहीच. कारण प्रत्यक्ष परब्रह्म सुखाचं स्वरूप ते तिथं अवतीर्ण झालेलं आहे. त्या ठिकाणी बाकी काहीच नाही. अशा रीतीने सुखाशिवाय दुसरं काही नाही. गोकुळी आनंद चला वळू गाई गोपाळांच्या समवेत भगवान गाई राखू लागलेली आहे. यमुनेच्या तीरावर अशा प्रकारच्या गाईला सोडायचं चरायला आणि गोपाळांना घेऊन यमुनेच्या वाळवंटामध्ये खेळ मांडू लागलाय. वापरीवरती खेळ आहेत. हमामा, कुंबरी, कुतुतू, चेंडूफळी हे सगळे खेळाची नाव आहेत वापरीवरती. आणि देवाचं हे रूप पाहण्याकरता गवळणीनं पाण्याचं निमित्त करून यमुनेकडे यायचं आणि देवाच्या या रूपाचं दर्शन घ्यायचं. महाराज वर्णन करतात गवळणीच्या रूपातून. गाई गोपाळ यमुनेच्या गाई गोपाळ यमुनेच्या एके दिवशी हा खेळ खेळताना सकाळी सुरू झालेला खेळ सूर्य माध्यान्हावर आला तरी खेळ थांबायचं चिन्ह दिसेना. गोपाळांना भूक लागली, काही खाल्लेलं नव्हतं. सांगितलं बाबा देवा खेळ थांबवा. म्हणजे का? आता सकाळपासून खेळ चालू आहे, आमच्या पोटात काही अन्नाचा कण नाही, खांदी भार पोटी भूक, काय खेळायचं सुख, असं कसं खेळायचं? काहीतरी आम्हाला काहीतरी पोट पूजा करू द्या. मग काय करता? आमची शिदोरी खाऊ द्या. म्हणजे आम्ही घेऊन आलोय ती शिदोरी आहे का? हो. मग असं करा, सगळ्यांच्या शिदोऱ्या आपण एकत्र करू आणि सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र आणून त्याचा आपण काला करू आणि सगळ्यांनी मिळून तो अशा प्रकारचं सेवन करायचं. एकरी कुणाला खायची नाही, हा ना? सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या घेऊन या. सगळ्यांच्या शिदोऱ्या भगवान श्रीकृष्णाने एकत्र करून त्याचा काला केलेला आहे. तया सवे करी काला दही भात, काला केला. या काल्याचा सुगंध सगळीकडे दरवळू लागला. तो इतका दरवळत लांब गेला की थेट स्वर्गात. स्वर्गामध्ये इंद्र, वरुण, चंद्र हे सगळे देवदेवता पाहू लागले. म्हणजे कुठला सुगंध आहे? आजी हो अमरावती काला पहावया येते देव विसरतील देह भावा तुला. अशा प्रकारे पाहता तर मृत्यू लोकामध्ये यमुनेच्या तीरावर वाळवंटात भगवान श्रीकृष्ण काला करत आहेत. त्या शिदोरीच्या काल्याचा हा सुगंध सगळीकडे येतो. ते पाहिल्यानंतर देवांच्या तोंडातून लाळ पडायला लागला. तोंडाला पाणी सुटलं. अशा प्रकारे पाणी सुटलं. खमंग अशा प्रकारचा वास
देव पाहती सकळ मुखी घोटोनी लाळ धन्य म्हणती गोपाळ घालू आम्ही. आता काय करावं? कालाचा प्रसाद आपल्यालाही मिळावा. प्रत्यक्ष भगवान काला करतायत, आपल्याला काला कसा मिळणार? मग आता काय करावं? यमुनेच्या पाण्यामध्ये सगळे देव मासे बनून तरंगायला लागले. का? हे काला खाऊन झाल्यानंतर हात धुवायला येतील, पाणी प्यायला येतील, मग तेवढाच काल्याचा शेष त्या पाण्यात पडलं की आपलं आपोआपच बोलते. काल्याच्या आशेनं सगळे देव मासे बनून राहिले आहेत यमुनेच्या पाण्यात. काल्याची आसे देवगळी झाले मासे, अशा देव पाण्यात मासे बनलेले आहेत. इकडे भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गोपाळांना आपल्या भोवती गोलाकार बसवलेले. गोलाकार बैसवणी फेरी गडियामध्ये भागी हरी अवघे आचे करी समाधान सारखी. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण उभा राहिलेले आहेत. डाव्या हाताच्या तळहातावर काल्याचा कवळ म्हणजे घास घेतलेला आहे आणि आपल्या हाताने गोपाळांच्या मुखामध्ये भगवान काला भरवत आहेत आणि गोपाळ ही देवाच्या मुखात काला घालत आहेत. एकमेका देऊ मुखी सुखी घालू होंबरी. या प्रसंगाचं वर्णन करत असताना भागवतामध्ये शुकाचार्य सांगतात, बिभ्रतवेनम जठरपडयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसनकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये सुपरिसृतौ हासयन्नर्मभिस्वयी स्वर्गे लोके विश्री उपजयी यज्ञभुभाल गौरीही. असा हा काला भगवान श्रीकृष्णाने द्वापर युगामध्ये यमुनेच्या तीरावर वाळवंटामध्ये केला आणि गोपाळांना दिलेला आहे. कलियुग आलं, हे युग सुरू झालं. मग भगवंताने दिलेला काल्याचा हा प्रसाद आम्हाला या कलियुगामध्ये संतांनी प्राप्त करून दिला. संतांच्या मांडी आळीमध्ये आमचा पहिला काला महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी चंद्रभागेच्या वाळवंटात केला आणि सगळ्यांना कालाचा प्रसाद प्राप्त करून दिलेला आहे. अशा प्रकारे जो वैकुंठामध्ये दुर्मिळ असणारा देवाधिकांना न मिळणारा हा काला आता कलियुगामध्ये सुद्धा आजच्याही काळामध्ये साधू संतांनी हा आपल्याला काला प्राप्त करून दिलेला आहे. अशा रीतीने हा काला ज्ञानेश्वर महाराजांनी जनाबाई वर्णन करतात. संत जनाबाई म्हणतात, एकची डाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्या वाटी. अशा प्रकारे मौलीने काला दिलेला आहे आणि तेव्हापासून आपल्या संप्रदायामध्ये काल्या करण्याची ही परंपरा सुरू झाली. आपला जो वारकरी संप्रदाय आहे, आपला जो भागवत धर्म आहे, आपला उत्सव असो, पारायण असो, सप्ताह असो, यात्रा असो, जे काही असेल त्याची सांगता काल्यानेच केली पाहिजे. काला हे आपल्या संप्रदायाचं अविभाज्य अंग आहे. काला म्हणजे एकरूपता, काला म्हणजे समरसता. सामान्य अर्थाने काला कशाला म्हटला जातो? काला म्हणजे मिश्रण. काला करा, काला करा म्हणजे काय करा? मिश्रण करा. दूध भाताचा काला करा, दूध भाकरीचा काला करा, आमटी भाकरीचा काला करा म्हणजे काय करा? एकमेकात मिसळून मिश्रण करा. तसं आपल्याला काला करायचा आहे. आपल्याला काला करायचा आहे, कालवा नाही. काय करायचंय? काला करायचा आहे. मग काला करायचा म्हणजे कशाचा काला करायचा आहे? आता दहीचा काला होतो हे एक प्रतीक आहे. हे प्रतीक आहे. खरा काला कशाचा आहे? जीवशिवाचा काला आहे. आपण जीव आहे, परमात्मा ईश्वर रूप आहे. आपण त्याच्या नामाच्या योगाने, त्याच्या रूपाच्या योगाने त्याच्याशी तादात्म्य पावणं आणि जीवाशिवाचं ऐक्य अशा प्रकारचं अनुभवणं, ही अद्वैत स्थितीचा अनुभव घेणं, यालाच काला म्हटलेला आहे. अशा प्रकारे तुका म्हणे काला कोठे म्हणजे मी एक अमुक आहे, मी एक तमुक आहे, हा एक असा आहे, तो तसा आहे, हा काहीही भेद ठेवायचा नाही. हा एकमेकाच्या मुखामध्ये एकमेका देऊ मुखी अशा प्रकारे आपण एकमेकाच्या मुखामध्ये हा काला द्यायचा. म्हणजे लहान मोठा हा भेद विसरून जायचा. जे मी आहे तोच तो आहे, जे तो आहे तेच मी आहे, अशा सगळ्यांच्या ठिकाणी ईश्वरी भाव ठेवून आपण एकमेकामध्ये अशा प्रकारचं समरस झालं पाहिजे. त्यालाही तेच लागतं, मलाही तेच लागतं, माझ्या ठिकाणी ती स्थिती आहे, त्याची तशीच अवस्था आहे. अशा प्रकारची अद्वैतानुभूती घेणं म्हणजे जीवाशिवाचं ऐक्य प्रतिपादन करणं, जीवाशिवाचे ऐक्य अनुभवणं, याला खरा काला म्हटलेला आहे. हे आध्यात्मिक स्वरूप आहे. म्हणून काला केला पाहिजे. 7 दिवस आपण उत्सव केला 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 केला, रोज कीर्तन, रोज भजन, रोज पारायण, सगळा सोहळा केला आणि शेवटच्या दिवशी हे कळसाला आलं, हे कलशस्थानाला आलं. म्हणजे कुठं आलं? आता इथं पूर्णत्व झालं. काल्यामध्ये याची पूर्णता झाली. होईल येणे कळसा आले, स्थिरावले बस. कार्याच्या स्वरूपामध्ये आला, तर पूर्णत्व आलेला. तर मी राहिलो नाही, तुम्ही राहिला नाही. आपली एकरूप स्थिती झालेली आहे. आपण परमात्म्याशी आपण सगळेजण एकरूप झालेलो आहोत. एका भजन कीर्तनातून, भगवत नामचिंतनातून एकच ध्यास आपला 7 दिवस होता.
7 दिवस सगळ्यांचा ध्यास, पंगत घालणाऱ्याचा ध्यास तोच, भजन करणाऱ्याचा ध्यास तोच, पारायण करणाऱ्याचा ध्यास तोच, बाकीची कामं करणाऱ्यांचा ध्यास तोच. त्याला कामं करू द्या, पण मला त्या पारायणाचं काम करायचं, ते काम करायचंय. तू इकडे गेला तिकडे गेला, पण या कामा करता गेला. तो बाजार हाट करतोय, या कामा करता करतोय. तो स्वयंपाक करायला लागलाय, या कामा करताय. तो हे आणायला गेला, ती याच्या करता गेलाय. सगळ्यांचं अवधान इकडे आहे, सगळ्यांचं लक्ष एक आहे. कोणी काही करू द्या. झाडलोट करतोय तरी इथं पारायणाला बसायची म्हणून झाडलोट चालते. इथं देवाबत्ती केली ती पारायणाला बसायची म्हणूनच. तर स्पीकरची सोय आता वेळ झाली, आता हरिपाठाची स्पीकर लावून द्या, पारायणा करतात, ह्याच्या करताच. म्हणून तो बाहेर इकडे तिकडे कुठे जात नाही, कुठे जाऊन झोपत नाही. का? ती वेळ झाली. माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात आला का? याचा अर्थ असा की सगळ्यांचं लक्ष इकडे एकवटलेलं आहे आणि आज सगळे त्याच्याशी तादात्म्य पावलेले आहेत, एकरूप झाले आहेत. याचं नाव आहे काला. याचं नाव आहे काला. उद्या जर तुम्ही इथं आला तर मग का आला असं गावकरी विचारतील आपल्याला. असं आहे तुम्ही आज काला आहे, पण उद्या असं हा विरोध सोडून द्या. पण तात्पर्य असं आहे की असा हा संप्रदायातला आपला हा महत्वाचा भाग आहे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये काल्याशिवाय सांगता होऊ शकत नाही. त्या पद्धतीने हा काल्याचा सोहळा संपन्न होत आहे आणि तो संतांच्यामुळे काला मिळतो. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष गाव संत संगी ज्ञानेश्वर पहिल्यांदाच माझा इथं आगमन झालेला आहे, इथे मी आलेलो आहे आणि हा सोहळा आपण संपन्न केलेला आहे. गावामध्ये परिवर्तन होणारा हा सोहळा आहे आणि ते व्हावं अशी अपेक्षा आहे. ते परिवर्तन करण्याकरताच आपण हे सगळं आयोजन केलेलं आहे. परिवर्तन कशाचं करायचंय? आपलंच करायचं, आपल्यामध्ये करायचं, आणखी कोणामध्ये नाही. आपणच बदलायचे. आपली जी वृत्ती आहे, आपलं जे अशा प्रकारचं वर्तन आहे, आपलं जो आचरण आहे ते शुद्ध असावं, ते पवित्र असावं, ते सात्विक असावं, ते सगळ्यांना अशा प्रकारचं सुखकारक असावं. आपलं असलं हे दुसऱ्यांना मोठं अशा प्रकारचं समाधानाचं वाटावं. अशा प्रकारचं परिवर्तन आपल्या घडवून आणण्याकरताच हा सोहळा आपल्याला करायचा. मग याच्याकरता काय केलं पाहिजे? याच्याकरता तुम्ही काही पथ्य पाळली पाहिजे, याच्याकरता काही तुम्ही नियमधर्म सांभाळले पाहिजे. जे आपल्या साधू संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जे आपल्या संत महात्म्यांनी आपल्याला जसा मार्ग दाखवलेला आहे, तो सात्विक अशा प्रकारचा मार्ग आपण आचरला पाहिजे. मग काय करा? काही गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. त्यामध्ये तुम्ही पंढरीची वारी केली पाहिजे. पंढरीची वारी अशा प्रकारे होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. पंढरी फार तुमच्या जवळ आहे. एवढं मोठं भांडार तुमच्या जवळ असताना, एवढा मोठा खजिना तुमच्या जवळ असताना अशा प्रकारच्या अवस्थेत तुम्ही राहू नका. वारकरी झालं पाहिजे, पंढरीला गेलं पाहिजे, वारकरी होऊन पंढरीला गेलं पाहिजे. नुसतं पंढरीला येण्याचा अर्थ नाही. नुसतं पंढरीला येणं म्हणजे तेही अशा प्रकारचं फलदायक नाही. पंढरीला येण्याचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही वारकरी होऊन पंढरीला येता. तेवढा वारकरी व्हा. म्हणजे काय करा? गळ्यात तुळशीची माळ धारण करा, एकादशी व्रत करा, पंढरीची वारी करा, ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ नित्यनेमाने म्हणा आणि अशा आपल्या साधू संतांनी सांगितलेल्या शुद्ध आचरणातून आपलं अशा प्रकारचं जीवन आपण घडवा. निष्पाप, मुक्या अशा असहाय्य प्राण्यांची हत्या करणं हा काय तुमच्या भक्तीचा फुशारकीपणा नाही आहे. की काही याने काही तुमची भक्ती अशा प्रकारची सफल होत नाही, हे असं होत नाही, त्यातून हे घडत नाही. चुकीचा अशा प्रकारचा मार्ग आहे. महाराजांचे पुष्कळ अभंग मी तुम्हाला सांगू शकेन, त्याचे तुम्हाला दाखले मी देऊ शकेन, पण नका अशा प्रकारे या गोष्टीच्या मागे जाण्यात. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की नाही, भक्तीचे 3 प्रकार आहेत, श्रद्धेचे 3 प्रकार आहेत. त्या तमोगुणी भक्तीमध्ये निकृष्टातली निकृष्ट भक्ती येते. ती अशा प्रकारे आपल्याला मुक्त करणारी नाही, ती आपल्याला बद्ध करणारी. ज्ञानोबा तुकोबरायांच्या मार्गातून चालणारा हा भक्ती संप्रदाय जो आहे तो खरोखरच आपल्याला आणि आपल्याबरोबर असणाऱ्या इतरांनाही मोठा सुखाचा मार्ग दाखवणारा आहे. आपल्या कुटुंबाला, आपल्या गावाला, आपल्या समाजाला, आपल्या लोकांना फार अशा प्रकारचा की त्या ठिकाणी सुखसमाधानाने मार्ग दाखवणारा आहे. व्यसन करा, व्यसन करा, पण 2च व्यसन तुम्हाला असली पाहिजे. त्याच्याशिवाय कुठलं व्यसन असं उपयोगाचं नाही. कोणतं व्यसन करा?
त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, व्यसनानि सन्ति बहुसौ व्यसनाद्वयमेव केवलं व्यसनम विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. माणसाला दोनच व्यसन असली पाहिजे. कोणती दोन व्यसनं? एक तर त्यानं विद्याभ्यास करावा, हे तरी त्याला व्यसन असावं, आणि दुसरं व्यसन भगवंताच्या चरणाची सेवा करत राहावं, हेच व्यसन असावं. या दोन व्यसनाशिवाय तिसरं व्यसन त्याला असता कामा नये. म्हणून बाकीची सगळी व्यसन ही आपल्याला रसातळाला नेणारी आहेत. करा, भगवत नामचिंतन करत करा, भगवत नामचिंतन करत करा. त्यामुळे तुमची अशी गावाची स्थिती आहे की इथं प्रदूषण नाही, इथं आवाजाचं प्रदूषण नाही, धुळीचं प्रदूषण नाही, हवेचं प्रदूषण नाही, आणखी कशाचंच प्रदूषण नाही. हे जसं भौतिक स्वरूपातलं प्रदूषण नाही, तसं इतरही दुसऱ्या कुठल्या बाबतीचं प्रदूषण होऊ देऊ नका. मनाचं ठिकाणी दुसरं कुठलं प्रदूषण होऊ देऊ नका, त्यानं दूषित होऊ नका. आणि मी आतापर्यंत एवढी कीर्तने केली, पण मी सांगण्यासारखं आहे, मला दुसऱ्यांना उदाहरण देण्यासारखं आहे. राजुरीला तुम्ही कीर्तन कुठे केलं? मी म्हणणार मी राजुरीच्या चावडीवर कीर्तन केलं. चावडीच आहे ना, चावडीवर कीर्तन केलं. आणि विद्यार्थी शाळेतून इथे कीर्तन ऐकण्याकरता आले. मला याचाही आनंद आहे. किती छोटी छोटी मुलं, या मुली अशा प्रकारे, आणि यांनीच खरं ते ऐकलं पाहिजे. जे श्रवण केलं पाहिजे त्यांनी पंढरीची वारी करा, नित्यनेमाने या, तुळशीची माळ धारण करा, एकादशी व्रत करा. छत्रपती शिवाजी राजांना महाराजांनी एवढंच अशा प्रकारचा उपदेश केला. शिवाजी राजांनी केवढ्या नगरांना पाठवला होता माहिती का तुम्हाला? दिवट्या, छत्री, घोडे, दाल, दासी, धर, धान्य, अमुक तमुक, रत्न अलंकार सगळं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे राजे हे कशाला आणलं आमच्या पुढे? मला घेऊन करायचं काय? तुम्हाला हे सोनं पाहिजे ना? सोन्याची पर्वत करवती पाषाण, अवघे रानून आणत कल्पतू. शिवाजी महाराजांना सांगितलं, या भंडाऱ्या डोंगराकडे पहा, सगळा डोंगर सोन्याचा दिसू लागला छत्रपतीने. अरे बापरे, केवढं अद्भुत सामर्थ्य हे. पण आणू नका आम्हाला, हे त्याची गरज आहे. मग महाराज, आम्ही काय सेवा करावी? आम्हाला आनंद व्हावा, आम्हाला सुख मिळावं, आम्ही समाधानी व्हावं, हे जर तुम्हाला वाटत असेल तर हे असं आणू नका. मग आम्ही सांगतो तेवढं करा. का? आम्ही तेने सुखी, बस म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येर विठ्ठल ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. बस छत्रपती शिवाजी राजांना महाराजांनी 400 वर्षापूर्वी केलेला हा उपदेश. आणि मग शेवटी पण चरित्रामध्ये पुढे असा भाग आला की शिवाजी महाराज प्रभावित झाले महाराजांच्या या सगळ्या उपदेशाने. ते सांगितलं, आता मला राज्य करायचं नाही म्हणते, मी आता जात नाही म्हणते, मी आता महाराजांच्या पक्षी राहील. महाराज म्हणजे हेही चुकीचं करायला लागलाय तुम्ही, हेही तुम्ही चुकीचं करायला लागलाय. संध्याकाळी मी कीर्तन तुम्हाला याचा उपदेश करतो म्हणून संध्याकाळी विठ्ठल मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी जेव्हा कीर्तन केलं, त्यावेळेला छत्रपती शिवाजी राजांना राजधर्माचा उपदेश केला. हे आमच्यासारख्या गाड्या मुला घेऊन तुम्ही गावोगाव फिरणं हे तुमचं काम नाही, तुमचा राजधर्म आहे तो तुम्ही टेकवला पाहिजे. रयतेचं रक्षण करणं, सगळ्यांना सुख देणं, अशा प्रकारचा हा आहे तुमचा राजधर्म. हा परमार्थाचाच भाग आहे. पुष्कळ उपदेशाचे अभंग आहेत. पायकीचे अभंग वाचत तुम्ही. महाराजांच्या पायकीच्या अभंगाचं जे प्रकरण आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्यात तोच उपदेश आहे. अशा प्रकारे तात्पर्य असं आहे की मग या पद्धतीने स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, ह्याची विष्णूची महापूजा, अनुभवना हे तुझ्या वगैरे पुष्कळ महाराजांनी सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तात्पर्य असं आहे की तुमचा विहित धर्म आहे, जो तुमचा राजधर्म आहे, तो तुम्ही सांभाळला पाहिजे. पण ते सांभाळत असताना अशा प्रकारचं जनतेचं कल्याण आणि साधू संतांच्या विषयी अत्यंत आदरबुद्धी हे ठेवलं पाहिजे. मोठा उपदेश आहे. तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीनं अत्यंत निष्कपट निष्कलंक अशा प्रकारचं आपलं जीवन आपलं असलं पाहिजे, निर्व्यसनी आपलं जीवन असलं पाहिजे. या उत्सवातून असं जर परिवर्तन घडलं तर आम्ही समजू की याचा काही अशा प्रकारचा उपयोग झाला. भौतिक तुम्ही किती पैसे खर्च केले, केवढा मोठा केला, किती गाजावाजा झाला, याला काही अर्थ नाही. आपण किती आतून बदललो हे तिथे अशा प्रकारचं झालं तर आम्ही समजू की वा काही सांगत. आपली मंडळी सगळी आमची वारकरी मंडळी, यांचा तरी यांचा व्यक्तिगत स्वार्थ काहीच नाही त्याच्यामध्ये. आमच्या सावकाराचा नाही, आमच्या माऊलीचा नाही, आमची आली वारकरी अशा प्रकारे हा जेवढ्या करता यांना तर त्यातून काय तुमच्यापासून त्यांच्यासारखं तुम्ही व्हावं, त्यांच्याप्रमाणे तुम्ही बनावं, त्यांचा हेतू तोच आहे. तुम्ही आमच्या मार्गाने चाला अशा प्रकारचा भक्तिबंध बहु सोपा, बस इतकं सोपं आहे. तेव्हा चला आपण जाऊया, तुम्ही आम्ही खेळी वेळी गदारुळी आनंदी या वाटेने आपण सगळे मिळून जाऊया. ही वाट तुम्ही आम्ही मिळून चोखाळूया. तेव्हा लक्षात ठेवा, अत्यंत जीवन आपलं सुचिरभूत असावं, पवित्र असावं, शुद्ध असावं, सात्विक असावं, अशा विचाराचा आणि अशा आचरणाचा भाग आपल्यामध्ये तो येत राहावा. भगवंताने तुम्हाला तशी सद्बुद्धी द्यावी, जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्यावर तशी कृपा करावी आणि तुम्ही अशा रीतीने आपलं जीवन उजळून काढावं अशी सद्भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं भजन एक वेळ 8 तासाने आपण करून आपल्या सेवेला विराम देऊया. तुकाराम तुकाराम.
Oh,